नमस्कार मंडळी, रामराम. मला ना माझ्या घरचे नेहमी म्हणतात, तू नेहमी पसारा करून ठेवतेस. आणि खरं आहे बरं का. ही पहा, ही साडी काढली होती अगोदर नेसायला, त्यानंतर त्याचा ब्लाऊज नाही झाला म्हणून टाकून दिली आणि ही साडी नेसली. आता माझ्या बाबतीत नेहमी असं घडतं, कपाटातून काढली साडी आणि पटकन नेसली असं कधीच होत नाही. 4-5 साड्या इकडे तिकडे टाकून देणार, तेव्हा कुठे 5वी साडी मी माझ्या अंगावर नेसणार. तर असा हा सगळा पसाऱ्याचा कार्यक्रम आवरून मी निघाली गावाकडे. आता गावाकडे आम्ही सगळेच चाललो आहेत. त्याला विशेष असं कारण पण आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच. तर पहा, इथे वेदांत आणि मी आणि आभी असे सगळे चाललो आहेत. तर इथे पहा, आत्या आणि भाच्याचं प्रेम खूप उतू चाललं होतं. त्याच उतू जाणाऱ्या प्रेमामध्ये ना वेदांतने बरंच काही माझ्याकडून वदवून घेतलं, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. म्हटलं ठीक आहे चल. त्यानंतर मग घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्या पोहोचल्या आमच्या मनूदीदीची सुरुवात झाली. काय, आत्या माझं अक्षर बघ किती सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली तिने नाही सांगितलं, तिच्या मम्मीने सांगितलं. तर तिने लगेचच वही तिची काढली आणि मस्तपैकी तिचं अक्षर ती दाखवत होती. आणि खरंच खूप सुंदर लिहिते ती. 4 वर्षाची मुलगी बघा, किती सुंदर अक्षर आहे तिचं. मी पण एकदम, मला पण मस्त वाटलं. अरे ती कुणावर गेली, माझ्यावर गेली, माझं पण अक्षर असं सुंदर आहे, असं माझे बाबा बोलले. आणि माझा ऊर एकदम भरून आला. त्यानंतर इकडे बघा, आभीसुद्धा काही काही दाखवत होता. तर ही आहे शिवांशची वही. त्यानंतर मग पालखी आली. याच कारणासाठी मी गावाकडे गेली होती. तर देवाची पालखी येणार होती दारापुढे. आता आमच्याकडे ना दिवाळीच्या वेळेस ना पालखी 8-9 दिवसानंतर काहीतरी, अमावस्येनंतर 9व्या दिवशी काहीतरी देवाची पालखी प्रत्येकांच्या दारासमोर येते. आता ही पालखी गेली माझ्या काकांच्या दारासमोर. आता ती नंतर आमच्या दारासमोर येईल. आता आपण नेहमीच देवाच्या मंदिरात जातो, देवाकडे जातो, मागणं मागतो. पण देव जेव्हा घरी येतात तेव्हा काही वेगळंच असतं. स्वतःहून देव जेव्हा घरी येतात, अशी आमच्या गावची परंपरा आहे. तर मग त्यावेळेस आपण असायलाच हवं. आणि मी नेमकी सुट्टी होते आणि तिकडेच होते, गावी होते, म्हणून मग मी तिकडे गेली. इथे मस्तपैकी आरती वगैरे झाली सगळ्यांच्या हातून. आणि चहापानाचा कार्यक्रमसुद्धा बाबांनी ठेवला होता असं. आणि इथे चहा सर्व करायला मी होते. तर प्रियंकाने चहा बनवून दिला आणि मी सगळ्यांना चहा वाटून दिला. या पद्धतीने पालखी येऊन गेली. तर मन एकदम प्रसन्न वाटत होतं. सगळ्या काय म्हणतात ना, डोक्यात काही टेन्शन असतील, वावटळ असेल, सगळ्या समस्यांचं निराकरण होतं देव जेव्हा घरी येतात तेव्हा. असं वाटतं, मन शांत होतं. आणि इथे पहा, मोठ्या पप्पांकडून हा शिवांश मात्र खूप लाड करून घेत होता बरं का. पण तरीसुद्धा त्याला मोबाईलच पाहायचा होता. आणि मग बऱ्याच गोष्टी गप्पा झाल्या, मस्तपैकी बोलत होतो. कारण बऱ्याच दिवसांनी